आजीरामा गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण अगदी मजेत असाल. आपले व्हिडिओज पाहताय की नाही तुम्ही? मी आता रेग्युलरली लाँग व्हिडिओज पण पोस्ट करणार आहे. पण फक्त तुमचा प्रतिसाद पाहिजे मला. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारी कार्तिकला ऑफिसला जावं लागतं. त्यामुळे मी आज थोडीशी लवकर उठली आहे. ऑफिसला जायचं म्हटलं की मग गडबड गोंधळ असतोच. त्यामुळे लवकर उठून सगळी कामं पटापट आवरावी लागतात. पण त्या अगोदर एक चहा तर घ्यावाच लागतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं सकाळचं रुटीन बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता कार्तिकला ऑफिसला जायचंय म्हटल्यावर ऑफिसच्या डब्यासाठी मी इथे गवारीची सुकी भाजी बनवली आहे. ब्रेकफास्टसाठी कालच मी मूग भिजायला टाकले होते आणि ते छान भिजल्यानंतर रात्रीच त्याला मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि इकडे साइड बाय साइड शेंगदाणे पण भाजून घेते. मुगाचे डोसे आणि शेंगदाण्याची चटणी असा ब्रेकफास्टचा प्लॅन आहे आज. सकाळी घाई गडबड होऊ नये म्हणून रात्रीच मी डोश्याची तयारी करून ठेवली होती. आणि पीठ काही नाही, सिंपल आहे. त्यामध्ये भिजवलेली मूग होते ते फक्त मिक्सरमधून काढून घेतले आणि त्यामध्ये मीठ घातले. तुम्ही इथे लसूण आणि हिरव्या मिरच्या पण ॲड करू शकता. पण मला हेच पीठ शंभूसाठी पण यूज करायचं आहे म्हणून मी यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या ॲड नाही केलेल्या आहे. आणि जर यासोबत तिखट काय पाहिजे असं म्हणताय, तर मग यासोबत आपण जी चटणी बनवणार आहे शेंगदाण्याची, ती आपण तिखट बनवू शकतो. आता मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले, तर त्यामध्ये इथे हिरवी मिरची ॲड करते मी आणि थोडासा लसूण पण ॲड करते आणि आता हे सगळं छान मिक्सरमधून वाटून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग त्याला फोडणी द्यायची. मग आपली शेंगदाण्याची चटणी पण रेडी होते. हां, इथे मीठ घालणं मॅन्डेटरी आहे, तर ते स्किप करू नका कारण मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही ना. त्यामुळे ते पण ॲड करा.
इकडे मी डोसे बनवायला घेतले होते आणि एक-एक डोसा बनवून कार्तिकला सर्व्ह करत होते. कार्तिकला पहिले खाऊ घातलं आणि म्हटलं नंतर मी खायला घेईल. कारण कार्तिकला ऑफिसला जायचं होतं, लेट होऊ नये म्हणून माझं इकडे काम चालू होतं. माझे जुने व्हिडिओज जर तुम्ही पाहिले असतील, तर तुम्हाला त्यातून समजलं असेल, की मला डोसा बनवायला खूप आवडतो. त्यातल्या त्यात पॅन जर चांगला असेल ना, तर मग डोसा बनवायला मज्जाच येते. मी असे किती पण डोसे बनवू शकते, जर पॅन चांगला असेल तर. आणि आमचा पॅन खूपच मस्त आहे. बिलकुल चिटकत नाही, काय नाही. एकदम छान डोसे तयार होतात. इकडे कार्तिक ट्राय करतात शंभूला उठवायचं. बबुडा, बबुडा, उठला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मम्मा. हो. गुड मॉर्निंग म्हण मम्माला. गुड मॉर्निंग. काय शोने? हा? फॅन चालू आहे. चालू आहे. पापा प्या धरा. पाणी प्या. माझं बबुला, माझं बबुला, माझं बबुला. पाणी पाणी पाणी. हो शोने. पाणी चला प्या पाणी. चला उठा फ्रेश व्हा. एक काम करायला गेले की दुसरं काम बिघडून बसतं. तिकडे शंभूला बघायला गेले आणि इकडे डोसा जळता जळता वाचला. नाहीतर मला हाच जळालेला डोसा खावा लागला असता आज. डोसे बनवून झाले आणि आता स्वतःची प्लेट वाढून घेतली आणि खायला बसले. खायचं? तुला ब्रश कर. ब्रश करायचं ब्रश. ब्रश कर. चप्पल नाही बाळा. पापी. ई. डोसा म्हण. डोसा. हम्म. चला. हं? डोसा. 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 मम्मा काय खाती? डोसा. डोसा. इडली, सांबार, डोसा, चटणी. तू ब्रश कर. तुला पण डोसा. हं? चटणी. चटणी. कोऑपरेशन वर आहे. हा आपण मी गाणं म्हणतो. आहा टमाटर बडे मजेदार, वाह टमाटर बडे मजेदार, एक दिन उसको चूहे ने काटा. जीप मध्ये घ्या. काटा नाही खाया. एक दिन उसको चूहे ने खाया, बिल्ली को बीमार भगाया. आहा टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार. नानी तेरी मोरनी को मोर. जीभ नाही काढायची बाळा. मध्ये घ्या जीभ. आ करा. आ ई करा ई. आ. नानी तेरी मोरनी को मोर ले गए, बाकी जवळच्या तवाले चोर ले गए. पप्पाचा इथे खाऊन पिऊन ब्रश चालू आहे. जीप मध्ये घ्या. नानी तेरी मोरनी को मोर ले गए. दूध मी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं आणि मग आता शंभूचा ब्रश झालेला आहे म्हणून मग आता त्याला दूध प्यायला देत होते. त्याला दुधामध्ये साय आलेली बिलकुल आवडत नाही. त्यामुळे मी इथे परत दूध वापस टाकते आणि परत बॉटलमध्ये टाकते, साय बाजूला काढून. ब्रश झाला की पहिले तो दूध पितो आणि मग त्याच्यानंतर एक बनाना खातो आणि मग त्यानंतर जे काही त्याचं ब्रेकफास्ट असेल ते करतो. त्याला बरोबर माहीत झालंय कुठे बसायचं, कसं बसायचं आणि कसं दूध प्यायचं. आणि दूध पिताना तर त्याचे नखरे बघा. असे नखरे करतो ना, दिवसभर असेच नखरे चालू असतात. ओ
बाळा, हा दूध प्या. टिफिन भरते मी. शंभू दूध पितोय तोपर्यंत म्हटलं आपण टिफिन भरून घ्यावा. टिफिन पहिले छान पुसून घेतला आणि मग त्यानंतर एका टिफिनमध्ये शेंगदाणे टाकले. कार्तिकला शेंगदाणे फार आवडतात. म्हणून मग आधीमध्ये मी डब्यामध्ये देत असते ते. कधी सॅलड देते, कधी शेंगदाणे देते, कधी चटणी, लोणचं हे सगळं देत असते. आणि जी आपण सुकी भाजी बनवलेली गवारीची ती आपण टाकणार आहे आणि जे चपात्या बनवलेल्या आहेत त्या. असा आजचा टिफिन आहे कार्तिकचा. फिनिश कर, फिनिश कर दुदू, फिनिश कर. तसं हसू नको. जो 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 मम्मा ओ बाळा दुदू. मी ना तू पी. बाबू आजीराम कसं झालं? आजीरामा 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 आजीनामा बर. तर पप्पा आता ऑफिसला निघालेले आहेत आणि आता शंभूचं काय होतंय बघा. सध्या तर तो बाय करतोय पण पुढे बघा तो काय करतो. नको चॉकलेट खायची. बाहेर नाही जायचं. हा समोरच आहे. आपण इकडे खेळू. गॅलरीत खेळा बाळा. जेसीबी बघा. हा चला चला. जेसीबी आली. ए जेसीबी आली. चला. जेसीबी आली आपल्याला. जेसीबी बघायची. मनू हे बघ तुला मनू खायचं की नाही? मनू खाऊ आपण. चल मनू देते. इथे मनू म्हणजे मनुका. शंभूला मनुका, काजू खूप आवडतात. त्याला म्हटलं की मनुका देते तर लगेचच शांत बसला. तर असा काही आमचा मॉर्निंग रुटीन असतो जेव्हा कार्तिकला ऑफिसला जायचं असतं तेव्हा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओमधला तुमचा सगळ्यात आवडीचा मोमेंट कोणता होता ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.